हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आमच्या शॉपिंग ब्लॉगच्या पार्ट 1ला तुम्ही जो छान रिस्पॉन्स दिला आहे ना, आय एम सो हॅपी. थँक्यू सो मच. जर तुम्ही पार्ट 1 अजून मिस केला असेल तर लगेच चॅनलवर जाऊन चेक करा. पण आज घेऊन आले आहे मोस्ट अवेटेड शॉपिंग ब्लॉगचा पार्ट 2. आजच्या व्हिडिओमध्ये इतका ड्रामा, फन आणि एंटरटेनमेंट आहे ना की तुम्हाला खूप छान वाटेल. सो लेट्स गेट स्टार्टेड. आता आला आहे आजच्या ब्लॉगचा सगळ्यात फनी पार्ट. फ्रेंड्स, आम्ही सगळे वरच्या फ्लोअरवर जाण्यासाठी एक्सलेटरपाशी आलो. बाकीचे सगळे तर एकदम प्रोसारखे पटापट पटापट वर चढले. पण माझं काय, मला तर तिथे पाय ठेवायलाच एवढी भीती वाटत होती की काय सांगू. मी खूप ट्राय करत होते, पण शेम ऑन मी, मला काही केल्या जमतच नव्हतं. फॅमिलीतले सगळे मला एकदा वर चढून तर एकदा खाली उतरून डेमो करून दाखवत होते, पण माझी पार फजिती झाली होती. अहो, तर एवढा प्रयत्न करत होते की प्रत्येक वेळी मला सांगत होते, चल वर मी तुला चढून दाखवतो, माझा हात धर. पण प्रत्येक वेळी काय गंमत होत होती की मला चढताच येत नव्हतं. आमचे अण्णा, आमचे बापू सगळेच जण छानपैकी ते एक्सलेटरवर चढत होते, पण मी जात होते, प्रयत्न करत होते. पण बघा, इथं तर वर चालले गेले माझा हात धरून, पण मी मात्र खालीच राहिले. आणि हे बघा, इथं माझ्या नणंदबाई सुद्धा छानपैकी मला चढून उतरून दाखवतायत, पण मला काही केल्या जमतच नाही. शेवटी मला असं वाटलं की नाच सोडावा, पण आहोंनी मला बळजबरी वर चढवलंच आणि उतरवलंही. आणि अशी 1-2 वेळा छानपैकी प्रॅक्टिस करून घेतली आणि मग मला एक्सलेटरवर चढण्याची खरी मजा समजली. आणि त्यानंतर मग आम्ही वर पोहोचलो. आणि वर गेल्यावर तर अजूनच छान छान अशी दुकानं होती. तिथं बघून पुन्हा माझ्या मनात शॉपिंगचे विचार सुरू झाले की आता पुन्हा आपण भरपूर शॉपिंग करूया. आम्ही पोहोचलो तिथं गेमिंग झोनमध्ये. गेमिंग झोनमध्ये तर रुद्रा एकदम खुश होती, पण रुद्राला मिळालेला होता फुगा, त्यामुळे तो फुगा धरून ती कोणत्याच खेळण्यात बसत नव्हती. शेवटी जबरदस्ती आम्ही तिला ह्या गाडीत बसवलं आणि तिला त्या गाडीमध्ये छानपैकी मजा आली. ती त्या गाडीमध्ये मस्तपैकी खेळू लागली. वर इतक्या प्रकारची खेळणी होती की त्या खेळण्यांकडे बघून असं वाटत होतं की आपणही लहान व्हावं आणि छानपैकी रुद्रासारखं या खेळण्यांमध्ये बसावं. रुद्रा तर सगळी खेळणी खूप छान एन्जॉय करीत होती. पण रोहित खेळणी शोधून शोधून खूप थकला, पण रोहितला काही त्याच्या आवडीची खेळणी तिथं मिळत नव्हती. हे बघा, रुद्रा तर आता इथं घोड्यावर बसलेली आणि मस्तपैकी घोड्यावर बसून तिचं एन्जॉय करणं सुरू आहे. भरपूर असे खेळती तिथं छानपैकी खेळत होती आणि आम्ही सगळे तिच्याकडे फक्त बघत होतो. आणि मग त्यानंतर आम्ही गेलो होम डेकोर शॉपमध्ये. हे शॉप जेवढं बाहेरून चमकत होतं ना, आतून सुद्धा तेवढंच हे शॉप खूप प्रिशियस होतं. अतिशय सुंदर असं होम डेकोरचं हे दुकान आम्हाला तिथं दिसलं होतं. इथल्या सगळ्याच वस्तू खूप क्लासी होत्या. या कुशन्स तर इतक्या सॉफ्ट होत्या की आम्हाला त्या खूपच आवडल्या. आणि सोफासुद्धा खूप क्लासी दिसत होता. कलर्स पण त्याचे खूप युनिक होते. सगळंच आम्हाला तिथलं खूप आवडत होतं. आणि तिथल्या काचेच्या ब्युटिफुल बरण्या, डिझायनर सोफा, सगळंच काही खूप छान होतं. पण फ्रेंड्स, या वस्तू जितक्या सुंदर होत्या, जितक्या क्लासी होत्या, तितक्याच त्यांच्या प्राइजेस पण खूप महाग होत्या. इतक्या महागड्या वस्तू त्या फक्त बघूनच त्यांचं सुख घ्यावं, त्या वस्तू काही आपण घ्यायच्या नाही असं आम्ही ठरवलं. त्यामुळे आम्ही तिथे फक्त विंडो शॉपिंग केली आणि पुढे निघालो. आणि इथं रुद्रा बघा, रुद्राची एनर्जी तर एवढी आहे की रुद्रा खूपच छान तिथं सगळीकडे मॉल फिरत होती. त्यानंतर आम्ही रोहितला ह्या ब्रँडेड अशा शूजच्या दुकानामध्ये आणलं. तिथं खरंच खूप सुंदर असे शूज होते, अगदी छान होते, कम्फर्टेबल, आणि सगळ्याच गोष्टी त्या शूजच्या चांगल्या होत्या, म्हणून ते सुद्धा आम्ही घ्यायचं ठरवलं. नंतर मी आणि नणंदबाई इथं ह्या कपड्यांच्या दुकानामध्ये आलेलो आहेत. इथले सूट्स छान होते. 3 पीस सेट होते. ते टॉप, पायजमा आणि दुपट्टा अशा स्वरूपाचे हे होते. पण एकच कलरमध्ये खूप सारे सेट अशा प्रकारचं हे स्वरूप होतं. म्हणून आम्ही तिथं एक एक करून कुर्ती सेट बघत होतो. येथील लॉंग ड्रेसेस अतिशय ट्रॅडिशनल असे, पारंपरिक असे सुंदर असे कलर्समध्ये उपलब्ध होते आणि छान असे ते लॉंग होते. त्यांचा पायजमाही खूप सुंदर असा होता आणि दुपट्टेसुद्धा खूप सुंदर सुंदर होते. आणि त्यातले कलर्स तर एवढे होते की सगळे आम्ही छानपैकी पाहून घेतले. पण
काही खरेदी मात्र केली नाही, कारण आधीच झुडिओमध्ये आमची बरीचशी ड्रेसची शॉपिंग झालेली होती. आणि मग इथं मस्तपैकी एक फोटो काढला आणि पुढे गेलो. फिरून फिरून तर एवढं दमलो होतो. आणि तिथं मला दिसल्या मसाज चेअर. त्या चेअर बघून असं वाटलं की इथं आपण मस्तपैकी मसाज करून घ्यावा, पण सगळेजण इकडे तिकडे जात होते, काही मसाज केलाच नाही. आणि मग म्हटलं जाऊ द्या, मसाज नाही तर नाही, या फूड कोर्टवर जरा वेळ घालवूया, इथं काहीतरी पदार्थांचा आपण छानपैकी आस्वाद घेऊया. म्हणून मी सर्वांना म्हटले की चला आपण इथं जाऊ. आणि इथं तर एवढी छान छान पदार्थांची दुकानं होती. KFC, बर्गर किंग आणि बघा भाची, अहो आणि मी, आम्ही एक एक पदार्थांची इथं ऑर्डर देतो आहे. आमच्यासारख्या फूड लवर्ससाठी इथं एकदम जन्नत होती. KFC, बर्गर किंग आणि बरेच काही ऑप्शन्स होते. आम्ही मस्तपैकी छान चटकदार फूड ऑर्डर केलं आणि यम्मी पदार्थ एन्जॉय केले. बघा रोहितला सुद्धा इथले पदार्थ खूप आवडले आहेत. तो सुद्धा खूप छानपैकी ते मस्तपैकी एन्जॉय करतो आहे. आणि सर्वांनाच इथले बर्गर आणि इथले वेगवेगळे पदार्थ खूप आवडले. आमचं मस्तपैकी इथं हे सगळं काही एन्जॉय करणं सुरू आहे. आणि खरं सांगायचं तर ना, पुढच्या शॉपिंगच्या एनर्जीसाठी तर इथं खाणं खूप आवश्यक होतंच. कोणी काय विचार करतं तर कोणी काय, मला तर असं वाटत होतं की छानपैकी पुढच्या एनर्जीसाठी आपण मस्तपैकी इथं छानपैकी हे फूड एन्जॉय करून घेऊ. आणि सगळ्यांनी तसा विचार कदाचित केला असेल, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी एकदम छानपैकी एन्जॉय करत हे यम्मी यम्मी पदार्थ इथं लय खाल्ले. आणि इथं बघा आमच्या रुद्राचं खाऊन झाल्यावर तिला इथं एक छानपैकी एक मैत्रीण मिळालेली आहे. आणि बघा एवढीशी छोटीशी रुद्रा, पण तिथंही तिने मैत्रिणी बनवून टाकल्या. आणि त्या मैत्रिणीबरोबरचे बलून्स खेळणं तिचं सुरू आहे. त्या दोघींनी तिथं बराच वेळपर्यंत छानपैकी त्या खेळत राहिल्या. त्यामुळे आम्हाला आमचे आमचे पदार्थ तिथं खाता आले आणि रुद्रालाही तिथं छान वाटलं. आणि जेवण झाल्यानंतर तर मूड फ्रेश करण्यासाठी एंडिंगला डेझर्ट तर मस्ट आहे ना. सो आम्ही सगळ्यांनी आईस्क्रीम खाल्लं आणि सर्वांना ते आईस्क्रीम खूप आवडलं. आणि रुद्राला तर ते आईस्क्रीम एवढं आवडलं की रुद्रासुद्धा ते आईस्क्रीम खूप छानपैकी एन्जॉय करत होती. आणि हे आईस्क्रीम खाताना तिने पूर्ण चेहराच आपला आईस्क्रीमने माखून घेतलेला होता. किती क्यूट दिसते ना. आमच्याकडून ती घेत नाही आहे, तिच्या हातातलं जे आईस्क्रीम आहे ना तेच ती खाते आहे. तिलाही हे आईस्क्रीम खूप आवडत होतं. मस्तपैकी छान या उष्णतेच्या दिवसांमध्ये तिला हे आईस्क्रीम खायला खूप आवडत होतं. तिने छानपैकी हे आईस्क्रीम मस्त एन्जॉय केलं. आणि आम्हालाही सगळ्यांना खूप छान वाटलं की रुद्रा किती छानपैकी हे आईस्क्रीम खाते आहे. एका आईस्क्रीम तर आमच्या मॅडमचं पोटच भरलं नाही. आणि मग तिच्यासाठी आम्ही पुन्हा एक दुसरं आईस्क्रीम ऑर्डर केलं आणि हे दुसरं आईस्क्रीमसुद्धा ती खाऊन राहिलेली आहे. आणि सगळ्यांनाच इथले प्रत्येक पदार्थाची टेस्ट आवडलेली होती. इथं बघा आहोंचं फोटो सेशन सुरू आहे. आणि त्यानंतर आम्ही पुढे गेलो स्मार्ट बाजारमध्ये. इथं ह्या बाजारमध्ये किराणा, भाजीपाला, फ्रूट्स आणि भांडी अशी वेगवेगळ्या खूप छान अशा वस्तू होत्या. हा बाजार आम्ही छानपैकी फिरत होतो. आणि इथं या बाजारात रुद्रासुद्धा एन्जॉय करत होती. तिने मस्तपैकी या बाजाराच्या ट्रॉलीतच बसून घेतलं आणि ती सगळ्या वस्तू जसं काही पारखून घेते आहे. आणि किराणा, फ्रूट्स याबरोबरच इथं होता छानपैकी स्टील्सच्या भांड्यांचा बाजार. तो बघून मला काही मोह आवरला नाही. आणि मग मी ठरवलं की चला आपण इथल्या एक वस्तू बघून घेऊया. इथं छान असे कुकर होते आणि सगळ्यांच्या किमतीसुद्धा छान अशा रिझनेबल होत्या. त्यामुळे नुसत्या वस्तू बघून नाही तर खरेदीही कराव्यात असं मला वाटत होतं. पण घरात आहे तीच भांडी एवढी जास्त झालेली आहेत की घरातली भांडी काही आवरता येत नाहीत. आणि अजून कोणती नवनवीन भांडी घेते असं आहो सांगत होते. आणि त्यांचंही म्हणणं मला खरोखरच पटलं की आवश्यक नसताना उगाच कशाला ही भांडी घ्यावीत. आणि ऑफर तर इथं खूप छान होती. सगळ्या ह्या भांड्यांवर एकावर एक फ्री, बाय वन गेट वन अशी ऑफर चालू होती. त्यामुळे वाटत होतं की जी भांडी खरोखरच आपल्याकडे नाहीत ती आपण घेऊन घ्यावी. म्हणून मग काही वस्तू मी इथं बघत होते. बघा हा पितळचं कोटिंग असलेला छान सेट आहे. तसेच हा ड्रायफ्रूटसाठीचा छान असा ट्रे आहे. त्यामध्ये 4 अशी भांडी आहेत. त्यामुळे तो सुद्धा सेट खूप युनिक असा दिसत होता. सगळीच भांडी खूप क्लासी आणि छान होती. क्रॉकरी सेट तर खूप छान छान होते. कप, बशा, तसेच वेगवेगळ्या आकाराचे मग सगळंच खूप छान होतं. प्लेट होत्या आणि जे काही आपण डेकोरेशनसाठी फूडसाठीचे आयटम्स असतात डायनिंग टेबलवर ठेवायचे तेही छान होते. आणि मग सगळा बाजार करून आम्ही ह्या आवडत्या अशा एक्सलेटरवरून खाली उतरलो आणि आमचा बाजार आटोपला आणि आम्ही तिथून निघालो.
या सरकत्या जिन्यांवरून एक्सलेटरवरून मी सुद्धा अगदी आरामात उतरली हा मंडळी. आणि मग आम्ही मॉलच्या बाहेर आलो. पण जोपर्यंत आम्ही उसाचा रस पित नाही ना तोपर्यंत आमची कोणतीही ट्रिप कंप्लीटच होऊ शकत नाही. सो आम्ही मस्तपैकी थांबून थंडगार उसाचा रस घेतला आणि मग घराकडे निघालो. फ्रेंड्स, हा शॉपिंग पार्ट 2 तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि एक्सलेटरवरचा माझा स्ट्रगल आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.